तर चला आज आपण बघूया मेथीची भाजी कशी बनवायची। तर इथे मी घेतली आहे कढई। आता त्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे 4 मोठे चमचे तेल। तर इथे तेल तापलं आहे। आता याच्यामध्ये मी ॲड करणार अर्धी वाटी बारीक चिरलेला बटाटा। तर त्यानंतर आता इथे मी ॲड करून घेते आहे अर्धी वाटी हिरवे वाटाणे। तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून याला थोडा वेळ फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी हे फ्राय करून झाले। आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धी वाटी हिरवी मिरची बारीक चिरलेली। आता याला पण मी मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता 2 मिनिटं ही फ्राय झाल्यानंतर लागली तर आपण याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला आपण ॲड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी कांदा ॲड केला। आता यांना मी व्यवस्थित मिक्स करून कांदा लालसर होईपर्यंत चांगलं परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता, पण मीठ मी नंतर ॲड करणार आहे। आता इथे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्याही ॲड करू शकता, पण मी इथे 3च वस्तू घेतल्या तुम्ही बघू शकता। आता कांदा लालसर भाजला गेला आहे तर आता याच्यामध्ये मी लगेचच मेथीची भाजी ॲड करून घेणार आहे। मी एका साईडला ही स्वच्छ धुवून ठेवलेली मेथीची भाजी होती। आता ही एक जुडी मेथीची भाजी आहे, त्यासाठी तुम्ही हे प्रमाण बघू शकता। तर इथे मी सर्व मेथीची भाजी ॲड करून घेतली आहे। आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ। ते तुम्ही बघू शकता इथे आणि लगेचच आपण ही भाजी मिक्स करून घेणार आहे, कारण की व्यवस्थित मीठ एकजीव झालं पाहिजे आणि सारखं आपण हे हलवणार नाही आहे, कारण की भाजीला कडवटपणा येऊ शकतो। तर ही गोष्ट तुम्ही बघू शकता। आता मी इथे मेथीची भाजी हळूवारपणे मिक्स करून घेणार आहे। इथे मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता। इथे मी भाजी व्यवस्थित आता मिक्स करून घेतली आहे। तर ह्या ठिकाणी आपण ही मेथीची भाजी 4 ते 5 मिनिटे हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहे आणि कोणतंच झाकण वगैरे याच्यावर ठेवायचं नाही। आपण ओपन ही भाजी शिजवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी झाकण नाही लावलं आहे, मी डायरेक्ट हाय फ्लेमवर ही भाजी शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे। तुम्ही बघू शकता आता 1-2 मिनटं मी चांगली इथे भाजी फ्राय करून घेतली आहे न झाकण लावता। तर इथे आपली भाजी बनवून तयार आहे। तर आपण याला आता सर्व करायला घेऊया। तर तुम्ही बघू शकता आता इथे आपली भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।